महात्मा फुले मंडई व्यतिरिक्त परिसरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून आकारण्यात येणाऱ्या कचरा निर्मूलन शुल्क वाढीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। सध्या प्रतिदिन 10 रुपये शुल्क आकारण्यात येते, त्यामध्ये 50 रुपयापर्यंत वाढ करण्याची शिफारस प्रशासनाने केली असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे। मंडई बाहेर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येते, पण 1998 पासून त्यात वाढ करण्यात आली नाही असं या प्रस्तावात म्हटलं आहे। भांडवली विकास कामे आणि महसूल कामांसाठी 108 कोटी रुपयांची तरतुदीच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे। त्याचप्रमाणे वर्गीकरणातून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी नागरवस्ती विभागासाठी 6.5 कोटी, विद्युतसाठी 9 कोटी, आरोग्यासाठी 10 कोटी, व्हेइकल डेपोसाठी 5 कोटी आणि घनकचऱ्यासाठी 7 कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत। वेतन आणि वेतन आयोगाच्या फरकापोटी 70 कोटी रुपयाचा निधी वापरण्यात येणार असल्याचंही प्रशासनाच्या प्रस्तावात म्हटलं आहे।